नमस्कार, मी सीए अनिरुद्ध राठी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. जर तुम्ही ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण क्रेडिट कार्ड आणि इन्कम टॅक्स यांच्यामध्ये नेमका काय संबंध आहे हे आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत. आणि त्या अनुषंगानेच आपल्याला एक प्रेक्षकाचा प्रश्न आलेला आहे, जो ह्या व्हिडिओमध्ये मी अगदी व्यवस्थित सोप्या भाषेत कव्हर करणार आहे. नेमकी क्रेडिट कार्डच्या बाबतीत काय दक्षता घ्यावी, काय लक्ष्मण रेषा आहे इन्कम टॅक्सच्या डिपार्टमेंटच्या अँगलने, आणि क्रेडिट कार्डचा अवाजवी किंवा अंधाधुंद वापर केल्यास तुम्हाला नोटीस येऊ शकते का? तर द आन्सर इज येस, निश्चित येऊ शकते. तर तुम्हाला काय काळजी घ्यावी, या सगळी प्रश्नांची उत्तरे आपण अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत. आणि हे मला आवर्जून सांगावेसे वाटते की तुमचेही टॅक्स, तो मग इन्कम टॅक्स असो, जीएसटी असो किंवा फायनान्स असो, काहीही प्रश्न असेल तर स्क्रीनवर दिलेल्या आमचा ईमेल आयडी म्हणजेच टॅक्स गुरु लोकसत्ता यावर तुम्ही निश्चित तुमचा मेल करू शकता आणि आम्ही निश्चित तुमचा प्रश्न घेऊ आणि त्याचे सविस्तर उत्तर देऊ. तसेच तुम्ही आमच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला प्रश्न विचारू शकता. तर वळूया आजच्या आपल्या प्रेक्षकाच्या क्रेडिट कार्ड रिलेटेड प्रश्नावर. तर पुणे येथून मनोज पवार सर यांनी आपल्याला एक खूप छान प्रश्न विचारला आहे. ते म्हणत आहेत की सर, माझ्या क्रेडिट कार्डवरून मी दरमहा माझ्या पर्सनल तसेच माझे मित्र परिवार इत्यादींसाठी दरमहा 1 ते 1.5 लाख रुपये सहजपणे खर्च करतो. पण मी ह्या पेमेंटचं क्रेडिट कार्डचे वेळेवर ड्यू डेटच्या आधीच पेमेंट सुद्धा करतो आणि क्रेडिट कार्डचे बिल सुद्धा वेळेवर भरतो. तर तरीही मला टॅक्सची नोटीस येऊ शकते का? आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला माझ्या क्रेडिट कार्डने केलेल्या खर्चाबद्दल माहिती कशी मिळेल? तर एक गोष्ट सांगावीशी वाटते की तुम्हाला जर असे वाटत आहे की तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत आहात आणि त्याचं जर पेमेंट तुम्ही ड्यू डेटच्या आधी करत आहात तर तुम्ही फ्री आहात, तुम्हाला कुठलीही नोटीस येणार नाही, तर हे संपूर्णपणे चुकीचे आहे. मी तुम्हाला एक 2 इम्पॉर्टंट लक्ष्मण रेषा सांगू इच्छितो क्रेडिट कार्ड वापराच्या बाबतीत. आणि आजची फॅक्ट अशी आहे या डिजिटल काळामध्ये, डिजिटल इंडियामध्ये, की खिशात कॅश असो किंवा नसो, परंतु क्रेडिट कार्ड निश्चित लोकांकडे आहे. मग त्याचे कारण वेरियस असू शकतात. आपल्याला 45 दिवस किंवा त्यापेक्षाही जास्तचा क्रेडिटचा मुदत मिळते. थोडक्यात ते पैसे आपल्याला फ्रीमध्ये वापरावेला मिळतात, कारण की आपल्याला 45 डेजची बिलिंग सायकल मिळते. तर हा एक कारण असू शकतो. सर्वात महत्वाचे आकर्षक कॅशबॅक आणि रिवॉर्ड पॉइंट्स, हा एक अजून एक क्रेडिट कार्ड वापर वाढतोय त्याचे कारण असू शकते. तर ही निश्चित एक फॅक्ट बनली आहे की खिशामध्ये कॅश असेल किंवा नसेल डाऊट आहे, पण एक तरी क्रेडिट कार्ड किमान आजकाल व्यक्ती वापरतोच. तर 2 महत्वाच्या ड्यू डेट किंवा 2 महत्वाच्या लाईन्स, लक्ष्मण रेषा मी त्यांना म्हणेल, त्या अशा आहेत की तुम्ही पूर्ण वर्षभरात जर क्रेडिट कार्डचे 1 लाखापेक्षा जास्त पेमेंट जर कॅशमध्ये म्हणजेच रोखीमध्ये करत आहात, ही एक लक्ष्मण रेषा लक्षात ठेवा. आणि पूर्ण वर्षात, आर्थिक वर्षामध्ये क्रेडिट कार्डचे एकूण बिल पेमेंट जर तुम्ही 10 लाखापेक्षा जास्त करत आहात, मग ते डिजिटल मोड मध्येही असू द्या, म्हणजे चेक, एनईएफटी, आरटीजीएस किंवा विविध प्रकारचे ऍप्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, ज्या अंतर्गत तुम्ही क्रेडिट कार्डची रिपेमेंट करू शकता. जसे क्रेड आहे किंवा बरेच असे ऍप्स आहेत ज्यांच्या मार्फत पेटीएम आहे, इव्हन जीपे मार्फत करू शकता. असे बरेच ऍप्स आहेत ज्यात तुम्हाला आकर्षक रिवॉर्ड पॉइंटही मिळतात क्रेडिट कार्ड रिपेमेंट केल्याबद्दल. तर कुठल्याही डिजिटल माध्यमातून जर तुम्ही क्रेडिट कार्ड पेमेंट करत आहात आणि वर्षभरात एका कार्डचे 10 लाखापर्यंत जास्त झाले, तर ह्या दोन्ही बाबतीत जे कोणी बँकेचे कार्ड तुम्ही वापरत आहात, समजा एसबीआय असो, एचडीएफसी असो, कुठलीही बँक असो, ते तुमचे हे जे ट्रान्झॅक्शन किंवा तुम्ही हे जे व्यवहार केले आहेत ते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला निश्चित रिपोर्ट करणार आहेत. आता मला एक सोप्या भाषेत सांगावंसं वाटतं की एक AIS म्हणजेच अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट असतो. ही म्हणजे तुमची ऍक्च्युली आर्थिक कुंडलीच आहे. तुम्ही AIS सहज तुमचं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला लॉग इन करून चेक केलं आणि मी म्हटलं तसं तुमचे 2 व्यवहारापैकी काहीही तुम्ही केला असेल, पुन्हा एकदा सोप्या भाषेत रिपीट करतो, कुठल्याही एका क्रेडिट कार्डचं तुम्ही 1 लाखापेक्षा जास्त पेमेंट केलं, ही लिमिट जी आहे ती पूर्ण वर्षासाठी लागू आहे, हे लक्षात घ्या, एकाच बिलिंग सायकलसाठी नाही. तर कुठल्याही एका क्रेडिट कार्डचं तुम्ही 1 लाखापेक्षा जास्त पेमेंट केलं कॅशमध्ये, किंवा कुठल्याही एका क्रेडिट कार्डचं पूर्ण वर्षभरात मिळून 12 महिन्यांचं मिळून तुम्ही 10 लाखाच्या वर पेमेंट केलं, तर या गोष्टी तुमच्या पॅनवर रिपोर्ट होणार आहेत. कारण की जे बँक आहेत ज्यांनी क्रेडिट कार्ड इश्यू केले आहेत त्यांना ते बंधनकारक आहे. त्यांना ते SFT रिटर्न एक असतो तो भरावा लागतो आणि तुमचा पॅन त्यामध्ये मेन्शन केला जातो आणि तुमच्या AIS मध्ये या सगळ्या गोष्टी रीतसर दिसतात.
जसं SBI कार्ड आणि तुम्ही समजा अमुक तमुक 18,19,903 अशी एक्झॅक्ट फिगर लिटरली दिसते की एवढं क्रेडिट कार्डचा युसेज केलेला आहे. तर हा टॅक्स ट्रॅप क्रेडिट कार्डच्या वापराने नेमकं तुम्ही कुठे अडकू शकता ते मी सांगतो. तर आता बऱ्याच लोकांना असाही प्रश्न पडेल की सर माझे इन्कम तर बरेच जास्त आहे, समजा माझे उत्पन्न 50 लाख आहे आणि जर मी वर्षभरात 15 ते 20 लाख क्रेडिट कार्डचं स्पेंड करतोय तर ह्यात चुकीचे काय आहे? करू शकतो. तर निश्चित ह्या केसमध्ये काहीही चुकीचे नाहीये. परंतु एक लक्षात घ्या, जर तुमचे उत्पन्न आहे केवळ 10 ते 12 लाख आणि तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करताय वर्षाला 30 ते 40 लाख, निश्चित तुम्ही स्वतःहूनच इन्कम टॅक्सची नोटीस अट्रॅक्ट करत आहात, त्यालाच तुम्ही आमंत्रण देत आहात की बाबा या आमची चौकशी करा, कारण की आमचं इन्कम आणि माझं क्रेडिट कार्डचं लिमिट हे मॅचच होत नाहीये. तर निश्चित तुमचं इन्कम जर तुमच्या क्रेडिट कार्डच्या स्पेंडपेक्षा जास्त आहे तर तुम्हाला घाबरायची काही काळजी करायची गोष्ट नाही. पण मी म्हटले 1 लाख आणि 10 लाख त्या बाबतीत तुमचं रिपोर्टिंग तर निश्चित होणारच आहे, यात काही वाद नाही. तर तुमचं ITR तुम्ही जो दाखल करता त्यात तुमचं पूर्ण इन्कम तुम्ही रिपोर्ट करत आहात का? ऑफकोर्स ॲज अन इंडियन सिटीजन हे तुमचं कर्तव्य आहे की जे काही उत्पन्न आहे ते पूर्णपणे रिपोर्ट करणं आणि त्यावर जो काही टॅक्स येतोय तो भरणं. तर थोडक्यात तुमचं इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये रिपोर्ट केलेलं इन्कम आणि क्रेडिट कार्डचा जो युसेज आहे ह्याची जुळवाजुळवी करून घ्या, ह्याची तुलना करून घ्या. असं व्हायला नको की तुम्ही ITR भरताय फक्त 10 लाख रुपये उत्पन्न घोषित करत आहात आणि इकडे क्रेडिट कार्डचा स्पेंड तर फार 40 ते 45 लाख झालेला आहे. आणि मी एक फॅक्ट सांगू इच्छितो, एक हार्डली 4 महिन्यापूर्वीच एक नवीन केस आली होती माझ्याकडे. ऑब्व्हियसली सिक्रेसी किंवा प्रायव्हसी रिझनमुळे मी त्या क्लायंटचं नाव नाही सांगणार व्हिडिओमध्ये. त्यांची केस अशी होती की वर्षभरात त्यांचं इन्कम 14 लाख रुपये वगैरे होतं. त्यांनी ITR भरला, 14 लाखावर जो काही टॅक्स येतो तो सुद्धा वेळेवर भरला आणि त्यांनी क्रेडिट कार्डचा वापर केला होता तब्बल 53 लाख रुपये. आता तुम्ही म्हणाल 14 लाख उत्पन्न, 53 लाख क्रेडिट कार्डचं युसेज, हा का? तर त्यांनी लिटरली काय केलं होतं की त्यांचे फ्रेंड्स, रिलेटिव्स यांना सुद्धा त्यांचं क्रेडिट कार्ड वापरायला दिलं होतं आणि आयफोनची बुकिंग ते करायचे. तर ज्याच्या अंतर्गत हार्डली त्यांना 500 रुपये वगैरे एका आयफोनच्या मागे मिळायचे आणि सगळ्यात महत्वाचं त्यांना रिवॉर्ड आणि कॅशबॅक मिळायचा. तर काही 1, 2, 3 किंवा मी म्हणेल मॅक्स 5% कॅशबॅकच्या पोटी जाऊ नका. अवाजवी अंधाधुंद क्रेडिट कार्ड वापरू नका. क्रेडिट कार्ड हा निश्चित तुमच्या सोयीसाठी बनलेला आहे, पण त्याचा वापर करणं, तोही नीट वापर करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि एक थोडं अवांतर माहितीही देऊ इच्छितो की क्रेडिट कार्डचं बिल पेमेंट आठवणीने ड्यू डेटच्या आधीच करा आणि त्यातही तुम्हाला 2 अमाऊंट दिसतील, पूर्ण बिल पेमेंट किंवा बिल अमाऊंट आणि मिनिमम बिल पेमेंट किंवा मिनिमम पेमेंट अमाऊंट. तर मिनिमम पेमेंट म्हणजे काय की सपोज तुमचं 10,000 रुपये बिल आलंय, मिनिमम पेमेंट समथिंग 200-300 रुपये असते. ती पेमेंट करून तुम्ही तुमचं क्रेडिट कार्ड पुढच्या महिनीही वापरू शकता. तर बरीच लोक इकडेच अडकतात की मग मी 10,000 पूर्ण का भरू, मी मिनिमम पेमेंट जे आहेत ते भरतो आणि मग पुढे मला कार्ड वापरायला परत पुढच्या महिन्यात मी मोकळा. पण इकडेच अडचण होते की हे क्रेडिट कार्डवाले इंटरेस्ट जे तुम्हाला लावतात ते तब्बल 45% जास्त आहेत. तर थोडक्यात तुम्ही एक ड्यू डेट मिस केली की तुम्हाला जे काही कॅशबॅक, रिवॉर्ड मिळालेले आहेत ते तर सगळं जाणारच, उलट तुमच्या खिशातनं अजून एक्स्ट्रा पैसे जाणार आहेत. तर ड्यू डेटच्या पूर्वी पूर्ण बिल पेमेंट आठवणीने क्लिअर करा, पूर्ण पेमेंट करा. सगळ्यात महत्वाचं तुमचं इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये जे तुम्ही उत्पन्न घोषित करत आहात ते आणि क्रेडिट कार्डचा स्पेंड ह्याची तुलना करा. हे जर मॅच होत आहेत तर निश्चित तुम्हाला मग घाबरायची काही जरूरत नाही. ऑब्व्हियसली इन दॅट केस ऑल्सो तुम्ही 50 लाख कमावताय आणि क्रेडिट कार्ड जर 15 ते 20 लाख तुम्ही स्पेंड केला आहे तर तुमच्या AIS मध्ये तर दिसणारच आहे. पण ऍटलिस्ट नोटीस आली तर तुम्हाला ते इझिली प्रूफ करता येईल की माझं साहेब एवढं इन्कम आहे आणि मी ते क्रेडिट कार्डद्वारे स्पेंड केलेलं आहे. तर तुम्हाला ऍटलिस्ट अडचण काही येणार नाही किंवा डिमांड वगैरे काही येणार नाही. तर तुमच्या बाबतीत जसं मनोज पवार सर पुणे येथून यांनी विचारलं आहे किंवा त्यांनी जी स्पेंड लिमिट त्यांच्या प्रश्नामध्ये नमूद केली होती, तर 1 ते 1.5 लाख रुपये महिना सहजरित्या म्हणजे कमीत कमी ते स्पेंड करत आहेत. याचा अर्थ तुमचं वर्षभरात 10 लाखाच्या वर क्रेडिट कार्डचं बिल पेमेंट होत आहे. मग ते कुठल्याही माध्यमातून असो, डिजिटल किंवा कॅश. आणि कॅशमध्ये जर तुम्ही लाखभर रुपयापेक्षा जास्त वर्षभरात भरले आहेत तर निश्चित तुमचं क्रेडिट कार्डचा जो स्पेंड आहे तो तुमच्या AIS मध्ये दिसणार आहे. आणि AIS म्हणजे काय आहे, तुमची आर्थिक कुंडली आहे. तर ह्या गोष्टी निश्चित तुम्ही डोक्यात घ्या, लक्षात घ्या. क्रेडिट कार्डचा वापर करण्यात काहीही चुकीचे नाहीये. रादर तुम्ही तुमच्या लिमिट जी दिली आहे तेवढा युसेज करा, त्यातही काही चुकीचे नाही. रादर खूप बँक्स प्रोत्साहित करत आहेत आणि खरं सांगायचं तर माझ्या स्वतःकडे सुद्धा खूप अलग वेगवेगळ्या बँकेचे कार्ड्स आहेत.
पण मी खूप डिसिप्लिनने त्यांचा वापर करतो. एखाद्या दुसऱ्या वेळी मित्रांना आणि फ्रेंड्स सर्कलला मदत करायला काही हरकत नाही, पण जर तुम्ही वर्षभरात खूपच जास्त ट्रान्झॅक्शन करत आहात, जसे मी त्या क्लायंटचं उदाहरण दिलं की 15 लाख रुपये इन्कम समथिंग होतं, पण क्रेडिट कार्डचा वापर त्यांनी 50 लाखाच्या वर केला होता, केवळ काही कॅशबॅक आणि रिवॉर्डच्या पोटी. तर त्यांना ते खूप महागात पडलं. आम्हालाही खूप कसरत करावी लागली ते असेसिंग ऑफिसरला प्रूव्ह करण्यासाठी की साहेब, हे त्यांचं 50 लाख जे आहे ते त्यांना परत मिळालेले आहेत. त्यांनी मित्र परिवार फ्रेंडसाठी ते वापर केला होता आणि त्यांना हार्डली 500-1000 रुपये मिळालेत एका आयफोन बुकिंगच्या मागे. ते त्यांनी रितसर ITR भरला आहे वगैरे वगैरे. पण ट्रस्ट मी, नोटीस आल्यावर जो मानसिक त्रास होतो, जो आर्थिक त्रास होतो, त्याची एवढी कटकट करायची आवश्यकता नाही. क्रेडिट कार्ड वापरा, निश्चित वापरा, मीही वापर करतो, पण नीट वापरा. वेळेच्या म्हणजे ड्यू डेटच्या आधीच त्याचं रिपेमेंट करा. सर्वात महत्त्वाचं, तुमचं इन्कम किती तुम्ही घोषित करत आहात इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये आणि तुम्ही स्पेंड किती करत आहात कार्डचं, याचं गणित जुळवून घ्या. मी म्हटलो तसं तुम्हाला आणखी काहीही प्रश्न असतील आमच्या टीमला नक्की विचारा. ईमेल ID तुमच्या स्क्रीनवर मी पुन्हा एकदा नमूद करत आहे, taxguruloksatta@gmail.com. यावर तुमचा इन्कम टॅक्स, GST किंवा कुठलाही प्रश्न असू द्या फायनान्स रिलेटेड, जरूर विचारा. आम्ही तो पूर्णपणे प्रयत्न करू आणि लवकरात लवकर त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करूयात. सो ॲट द एंड मी हे बोलून कन्क्लूड करतो की क्रेडिट कार्ड जरूर वापरा, तुमच्या सोयीसाठी बनला आहे, पण त्याचा वापर करताना तुम्हाला काही गोष्टी, लक्ष्मण रेषा 1 लाख, 10 लाख, तसेच तुमचं इन्कम किती दाखवत आहे, क्रेडिट कार्डचं स्पेंड किती आहे, या गोष्टीचा नक्की त्या डोक्यात घ्या किंवा त्याचा विचार निश्चित करा. आणि हा व्हिडिओ खूप जास्त लाईक करा, सर्वांना शेअर करा जे क्रेडिट कार्डचा अगदी अंधाधुंद वापर करतात. निश्चित तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, रिलेटिव्हमध्ये अशी लोक असणारच आहेत आणि माझ्याही क्लायंटमध्ये असे खूप आहेत ज्यांना मी खूप जागरूक केले आहे या बाबतीत. सो थँक्यू हा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल. मी म्हटलं तसं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. काहीही प्रश्न असल्यास कमेंट सेक्शन किंवा आमचा जो ईमेल ID आहे हा तुमच्यासाठी सदैव 24/7 आम्ही आहोतच हजर. सो धन्यवाद पुन्हा एकदा. नवीन आता व्हिडिओ आणि नवीन प्रश्नासोबत आपण लवकरच भेटूयात. खूप खूप धन्यवाद. मी CA अनिरुद्ध राठी आपली रजा घेतो आणि मी आणि आमची लोकसत्ताची जी टॅक्स गुरु टीम आहे निश्चित आपल्या प्रश्नांची वाट पाहत आहोत. धन्यवाद. थँक्यू सो मच.